कोल्हापूर जिल्ह्यात हजारो शिक्षकांचे रस्त्यावर उतरले आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलेला आहे. सर्व टीईटी जी परीक्षा आहे याच्या विरोधात संताप शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी मोर्चा करून या टीईटी परीक्षेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि शासनानं लवकरात लवकर पुनर्रचना दाखल करावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे. सगळी दृष्टिकोन यामध्ये शिक्षक किंवा शिक्षक विविध शिक्षण संघटनेचे नेते पदाधिकारी शिक्षक शिक्षिका कर्मचारी असे हजारो शिक्षक आणि शिक्षण संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हा असंतोष आणि लवकर शासनानं दाखल करून शिक्षकांना न्याय द्यावा आणि यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हजारो शिक्षक रक्त उतरलेले आहेत. आता पाहिले या ठिकाणी एवढा मोठा उठाव झालेला शासनाने बघितला पाहिजे. वास्तविक टीईटी बद्दलचा काल मोर्चा आणि शिक्षण अधिकारी नोटीस काढली, 1 दिवसाचा पगार कपात करतो, त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो. एवढे शासकीय काम त्यांना लावते, एवढे ब्युरोचे काम असते, बाकीचे काम असते, त्यावेळी अभ्यासक्रम चुकत नाही आणि असे करणं बरोबर नाही. शिक्षणमध्ये शिक्षकांचे प्रश्न मांडणं हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. ते हिरावून घेण्याचं काम करतो आणि मी पहिल्यांदा निषेध करतो. विशेषतः टीईटी बद्दलची भूमिका ही लोकांची अत्यंत तीक्ष्ण आहे. टीईटी रद्द झाली पाहिजे, कारण टीईटीचा निकाल जास्त लागत नाही. टीईटीचे पेपर फुटतात, सगळा गोंधळ लागलाय. एकदा बीएड झाल्यानंतर पुन्हा शिक्षकाची परीक्षा द्यायची पद्धत ही जगात कुठे नाही, फिनलंड सारख्या देशामध्ये सुद्धा नाही आणि त्यामुळे याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि इतर अनेक प्रश्न आहेत. आता ते संच मान्यतेचा प्रश्न मोठा आहे. आता पवित्र बोलणारे शिक्षकेतर कर्मचारी भरण्याचं काहीतरी बोललं जाते, त्यालाही आमचा विरोध आहे. शासकीय कामे त्याला देण्यामध्ये आमचा विरोध आहे. त्या सगळ्या गोष्टीला शिक्षकांच्या मागे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी. विरोधात कोल्हापूर प्रचंड असा असंतोष या शिक्षकांच्या मनात आहे. कारण या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे टीईटीची झालेली सक्ती ही शिक्षकांचा सगळंच करिअर धोक्यात आणणारी आहे. कारण शिक्षक पहिल्यापासून परीक्षा देत आलेला आहे, पण ही टीईटीची सक्ती यात नको होती. पण ती टीईटीची सक्ती केली आणि त्यात राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करायला पाहिजे होती, जी केलेली नाही. त्या संदर्भात सगळीकडेच आमचा असंतोष आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन होतंय आणि प्रत्येक जिल्ह्यात आमचा शिक्षक बांधव हा रस्त्यावर उतरलाय. आणि मी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की राज्यांना पुनर्विचार याचिका दाखल करून हा टीईटीचा निर्णय हा जागच्या थांबवला पाहिजे. नाहीतर या शिक्षकांना काम बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, मला असं प्रामाणिकपणाने वाटतं. कारवाई देखील होऊ शकते, होत आहे. नाही, कारवाई करायचा प्रश्न येत नाही, कारण त्यांच्या मागण्या मांडणं ते रिसन लोकशाही मार्गाने सरकारकडनं मंजूर करून घेणं हे त्यांचा अधिकार आहे. आणि तो मुलांना शिक्षण काय परत लगेच भरून काढतील, पण हे करणं देखील आज गरजेचं होतं. सरकारला आपली बाजू मांडणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. त्यासाठी हा सगळा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला गेला. यापुढे सरकारने जर पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने पेट घेईल आणि निश्चितपणाने त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागेल. शिक्षण क्षेत्रावर एक मोठा घाला या टीईटीच्या निर्णयावर पडेल, पण त्याचा वेळ न येऊन देता सरकारने वेळेस पुनर्विचार याचिका दाखल करावी. आज महाराष्ट्र देशभरामध्ये टीईटी सक्तीच्या संदर्भात एक जाचक निर्णय लावल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये हा आज मोर्चा निघतो आहे. आणि खरं तर यांची 20-25 वर्ष सेवा झालेली आहे, अशा लोकांना सुद्धा ही टीईटी सक्ती करणं हे फार चुकीचं आहे.
आज खरं तर बघायला गेलं या निर्णयाच्या मुळे साधारण हजारो शिक्षक महाराष्ट्रामध्ये आणि 25 लाख शिक्षक या देशामध्ये हे सेवेतून बाहेर होणार आहेत आणि अशा पद्धतीची याला जर पर्याय म्हणून शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा संसदेमध्ये कायदा करून यातून ह्या सर्व शिक्षकांना मुक्त करावं। खरं तर विचार करायला गेलं तर हा कायदा खरं बहुजन समाजातल्या शाळा चालू राहणार की बंद पडणार असा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो आणि म्हणून दुसऱ्या पद्धतीचा एक विषय आपल्या समोर आहे। या मोर्चाचा संच मान्यता हजारो शिक्षक या संच मान्यतेच्या माध्यमातून अतिरिक्त होत आहेत आणि अशामुळे हजारो विद्यार्थी या बेघर होत आहेत। मला सांगा खेडोपाड्यातील जे शिक्षण शाळा आहेत त्या शाळा सुद्धा बंद पडणार आहेत आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्था ही मोडीत काढण्याचं कार्य या माध्यमातून या शासनाने चालू केलेलं आहे आणि म्हणून हा मोठ्या प्रमाणात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा हा मोर्चा असल्याला पाहायला मिळतो। मी राजेंद्र पाटील, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यक्ष। सांगाल काय नेमक्या मागण्या आहेत आणि आंदोलन सगळ्या महाराष्ट्रात कोल्हापुरात? नाही, याच्यामध्ये पहिली आमची मागणी प्रामुख्याने जी आहे ती म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागला टीईटी संदर्भात त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी। शासनाचे शिक्षण मंत्री राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शब्दही दिला होता की आम्ही त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करतो आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही 1 तारखेला ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला होता, परंतु त्या ठिकाणी शासनानं आमची पूर्णतः फसवणूक केली आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही। ही पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठीच खऱ्या अर्थानं हा मोर्चा आज पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज जर बघितलं तर त्या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2013 नंतर जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्र शिक्षक आहेत। त्यापूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक केलेली आहे, मग त्यांच्याकडे गुणवत्ता नाही असं म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे। कारण चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे म्हणून तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जेदार शिक्षण या ठिकाणी या शिक्षकांच्या माध्यमातून दिलं जाते। त्यामुळे या बाबतीत शासनानं कुठल्याही परिस्थितीत पुनर्विचार याचिका दाखल करावी। याचबरोबर दुसरी मागणी जी आहे ती 15 मार्च 2024 जो संच मान्यतेचा निकष याचा आदेश आहे, या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा 0 शिक्षकी किंवा 1 शिक्षकी शाळा होणार आहेत आणि या अनुषंगाने आमच्या वाड्या वस्तीवरची मुलं खास करून मुली शिक्षणापासून वंचित राहतील आणि ह्या शाळा बंद होतील। त्यामुळं या ठिकाणी शासनाला आमची विनंती आहे की कुठल्याही प्रकारे या शाळा बंद होऊ नयेत, यासाठी या संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे। आज या ठिकाणी शासनानं आम्हाला दडपशाही करण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे की 1 दिवसाचा पगार कापू, आज आम्हाला संविधानानुसार त्या ठिकाणी अधिकार आहे आंदोलन करण्याचा आणि त्यानुसार आम्ही आंदोलन करतोय। आमचे शिक्षक घाबरणारे नाहीत तर लढणारे आहेत। त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शासनाने दडपशाही जरी केली तरी आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत, त्यात कुठेही कमी पडणार नाही हे या निमित्तानं नाही। आज जर मुलांच्या कल्याणाचा विचार केला तर आमच्या शिक्षका एवढा विचार करणारा कुठलाही व्यक्ती नाही आहे। सगळ्यात जास्त विचार करणारा आमचा शिक्षक आहे आणि तो विद्यार्थ्यासाठी झटतोय, दिलेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त तो राबतोय। त्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही करतोय हे हास्यास्पद आहे। यापुढे जर शासनाने नाही ऐकलं तर उग्र आंदोलन त्या ठिकाणी महाराष्ट्रभर केलं जाईल आणि सगळ्या संघटना अगदी संस्थाचालक असेल, मुख्याध्यापक असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या सगळ्या संघटना या आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रभर उतरलेले आहेत। धन्यवाद।